सेक्स टॉनिक ह्याची फिमेल्सला गरज असते का? हा प्रश्न येण्याचं कारण ते सगळे मेलच वापरतात ना. स्त्रीला उत्तम वाजिकर म्हटले. वाजिकर याचा अर्थ संभोग क्रीडा करण्यासाठी जी फायद्याची गोष्ट आहे ती स्त्रीकडे आहे. कामशास्त्रकार कोक त्याचा जो रतिरहस्य जो ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये तो काय काय सांगतोय बघा, की स्त्रियांचे वेगळे वेगळे अलंकार डिफाईन करतो. कानातले घातले, गळ्यामध्ये घातले, बाजूबंद आहे, कंबरपट्टा आहे, पैंजण आहे, बांगड्या, हे सगळं स्त्रियांनी घालायचे. कशासाठी? तर हे सगळे पॉईंट स्त्रीचे अराउजल पॉईंट्स आहेत. म्हणजे तिने केवळ हे जरी घातलं तरी सुद्धा तिच्यामध्ये ती अराउजमेंट सहज येऊ शकते. पण पुरुष ॲक्टिव्ह पार्टनर असल्यामुळं तिच्या ते जे काही दागिने तिने घातले त्याचा आवाज येतोय, किंवा शय्या कशी असली पाहिजे हे रतिरहस्यमध्ये सांगितलेले, किंवा सुगंधाचा वापर कशा पद्धतीने होतो, हे सगळं कशासाठी सांगितले? प्रत्येक ठिकाणी पुरुषांसाठी सांगितलेलं आहे. मग आता असं वाटतं ना की मग स्त्रियांना गरजच नाही आहे का? तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला माहिती असेल की पुरुष एकदाच संभोगाचा आनंद घेऊ शकतो, पण स्त्री रिपिटेटिव्ह आनंद घेऊ शकते. याचं कारण काय आहे? तर जेव्हा संभोग क्रीडा होतीये तेव्हा फोरप्लेपासून ऑर्गॅझमपर्यंत जाण्यासाठी पुरुष फास्टली राईज होतो आणि फास्टली फॉल डाऊन होतो. स्त्री स्लोली राईज होते आणि मग त्या ऑर्गॅझमच्या स्टेजला ती राहते आणि पुन्हा स्लोली डाऊन होते. आता याचा बेनिफिट पुरुषाला होतो. समजा ती पूर्ण अराउज होऊन ऑर्गॅझम स्टेजपर्यंत आली, आपण असं म्हणू 80% पर्यंत तिच्यामध्ये ती एक्साइटमेंट आलेली आहे, तिच्या भावनांवरून त्याला कळतंय. मग तो त्या ॲक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला की तो पटकन 80-100 पर्यंत जाऊ शकतो. तर हे जर का साध्य करता आलं तर म्हणून ते सेक्स टॉनिक हा विषय आहे. तर त्याला स्त्री वाजिकर का? तर ती जी काही त्याची ऑर्गॅझमची फेज फटकन फॉल होणार होती तो तिच्या मदतीने तो पण ती जास्त वेळ एन्जॉय करतो. नंतर तो फॉल झाला, ती स्लोली झाली, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आज स्त्रियांच्यामध्ये जर काही समस्या असल्या, म्हणजे इथे पुरुषाला मदत झाली, मग आता स्त्रीला सेक्स टॉनिक लागेल का? तर आयुर्वेदाने वाजिकर द्रव्य ही स्त्रियांना सुद्धा सांगितलेली आहेत. जर तिच्यामध्ये लॉस ऑफ लिबिडो असेल किंवा एक जनरल डेबिलिटी आहे, खूप थकवा आहे, बिलकुलच इच्छा तिला जर होत नसली, तर आपण मगाशी बरेच वेळा सप्तधातूंविषयी ऐकलं, तर ते सप्तधातू तिचे नीट करणं आणि मग तिला जर त्यानंतर पण रसायन चिकित्सा द्यायची आणि सगळ्यात शेवटी वाजीकरण चिकित्सा सांगितलेली आहे. आज मार्केटमध्ये काय दिसतंय? फक्त वाजीकरण औषधं घ्यायची. किती जाहिराती आहेत, केवढं मोठं मार्केट आहे सेक्स टॉनिक्सचं. तर हे सर्वथा चुकीचं आहे. तुम्ही आधीचं सगळं जर का नीट करत गेला तर मे बी तुम्हाला सेक्स टॉनिकची गरज पण पडणार नाही. तर येस, स्त्रियांना सुद्धा जर ह्या कमतरता असल्या तर त्यांनाही त्याची निश्चित गरज असते.